आषाढी कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने आज मी आलो आहे नाशिक जिल्ह्यातील पवित्र आणि ऐतिहासिक सर्व तीर्थ टाकेद बुद्रुक येथे। माझ्या गावापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर असलेले हे ठिकाण तर नाशिक शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे। सभोवताली हिरवगार निसर्ग, शांत वातावरण आणि भक्तीचा दिव्य अनुभव इथे पाऊल टाकताच मन प्रसन्न होतं। पण या ठिकाणची खरी ओळख त्यांच्या इतिहासात दडलेली आहे। रामायणात वर्णन केल्याप्रमाणे प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासात असताना रावणाने सीता मातेचे अपहरण केले। सीता मातेला लंकेकडे घेऊन जात असताना पराक्रमी जटायूंनी रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला। दोघांमध्ये भीषण युद्ध झाले। आपल्या प्राणांची पर्वा न करता जटायूंनी धर्मासाठी लढा दिला, पण शेवटी ते गंभीर जखमी होऊन भूमीवर कोसळले। काही वेळाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण तिथे पोहोचले। मृत्यूच्या उंबरट्यावर असलेल्या जटायूंनी प्रभू श्रीरामांना शेवटची एक इच्छा व्यक्त केली, प्रभू मला सर्व तीर्थाचे पवित्र जल पाजावे। भक्ताची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी आपल्या बाणाने भूमीतून सर्व पवित्र तीर्थाचे जल प्रकट केले आणि ते जटायूंना पाजले। याच दिव्य घटनेमुळे या स्थानाला सर्व तीर्थ हे नाव प्राप्त झाले, अशी ही श्रद्धा आहे। रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त आपण सर्व तीर्थ टाकेद बुद्रुक येथे आलेलो आहे। दिंडी, टाळ, मृदुंग यांचा गजर आणि या भक्तिमय वातावरणात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका। सर्व तीर्थ टाकेद येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते। खाली उतरताना दोन्ही बाजूंना पूजेचे साहित्य, प्रसाद आणि धार्मिक वस्तूंची छोटी छोटी दुकाने पाहायला मिळतात। भक्तिमय वातावरणाची सुरुवात इथूनच होते। इथून आपण आता मंदिराकडे चाललोय। बघू शकता ते मंदिर आहे प्रभू श्री रामचंद्रांचं। थोडं पुढे गेल्यावर प्राचीन काळापासून चालत आलेली गोटा काढण्याची परंपरा आजही येथे जपली जात असल्याचे दिसून येते। परिसरात नंदी महाराजांची सुंदर मूर्ती, नागाने वेढलेले शिवलिंग आणि शांत प्रसन्न वातावरण प्रत्येक भाविकाचे मन भरावून टाकते। समोरच प्रभू श्री रामांचे मंदिर आहे। मंदिरात प्रभू श्री राम आपल्या मांडीवर जखमी जटायूंना घेतल्याची अतिशय भावपूर्ण मूर्ती पाहायला मिळते। मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही हे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आणि त्यांच्या हातात ते पृथ्वीराज जटायू महाराज दिसतात। इथंच त्यांनी ज्यावेळेस श्री रावणाने सीता मातेचं हरण केलं होतं, अशा वेळेस श्री जटायू मृत्युमुखी पडले होते। त्यांना इथं सर्व तीर्थाचं पाणी पाजताना आपल्याला हे दृश्य दिसते। मित्रांनो बघू शकता। मंदिराच्या समोरच उंचावर उभारलेली श्री जटायूंची भव्य मूर्ती प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेते। त्यांच्या त्यागाची आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण ही मूर्ती सतत करून देते। आणि मंदिराच्या पाठीमागे प्रभू श्री रामांनी बाण मारून पवित्र जल प्रकट केले अशी श्रद्धा असलेले पवित्र स्थान आजही पाहायला मिळते। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, हीच ती जागा आहे जिथे प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून भक्तराज जटायू महाराजांसाठी पाणीचे उगम केलं होतं आणि तिथून ते उगम स्थान आहे ते इथून मंदिराच्या खालतून ते तीर्थावर निघालं जाते। मित्रांनो हे बघू शकता, हे मंदिर आहे। आम्ही इकडे बघू शकता मित्रांनो, इकडं सर्व तीर्थ जिथं पाणी निघतं तिथं ते सर्व तीर्थाचं उगम स्थान आहे, नाही का। गायमुखातून पाणी तिथं बाहेर येतं, तिथं आपण जाणार होतो आता। हे तुम्ही बघू शकता, हे जुनं तीर्थस्थान आहे, पण हे काय कारणास्तव काय वर्षापासून बंद करण्यात आलं आणि तिकडं सर्व भाविक भक्त आंघोळीसाठी जात असतात। पण इथं सध्या बंद केलेलं आहे, पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे। इथं पूर्वी इथंच आंघोळ केली जायची, आता सध्या इथं नाही, इकडं ह्या साईडला आंघोळ केली जाते। हे बघू शकता मित्रांनो, सध्या इथंच आंघोळ केली जाते। सर्व जे भाविक भक्त येतात महाशिवरात्रीला किंवा काही एकादशी निमित्त, तर ते सर्व इथंच आंघोळ करतात। येथे दररोज अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने स्नान करून दर्शनाचा लाभ घेत असतात। जर तुम्हाला
सर्व तीर्थाचा खरा आणि अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळा म्हणजे जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. हिरवाईने नटलेला परिसर, धुक्याने वेढलेले डोंगर आणि प्रसन्न वातावरण मन मोहून टाकते. तसेच आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, रामनवमी आणि महाशिवरात्री या सणांच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी असते आणि हा संपूर्ण परिसर भक्तिमय उत्साहाने फुलून जातो. तिथे सर्व तीर्थाच्या परिसरात अनेक देवालये आहेत. त्यातीलच हे श्री दत्तांचं मंदिर अतिशय सुंदर आहे. सर्व तीर्थामध्ये असेच काही देवालय आहेत. त्यातीलच हे श्री दत्तांचं मंदिर आहे आणि हे दत्तांची मूर्ती बघू शकता मित्रांनो. आणि इथं बघू शकता तुम्ही रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माताची मूर्ती स्थापित केलेली आहे मित्रांनो. पवनपुत्र हनुमान यांची पण मूर्ती इथं स्थापित केलेली आहे. छान असं कोरीव काम पण दिसत आहे आपल्याला. आणि इकडेच बघू शकता अजून एक मूर्ती आहे, भक्तराज जटायू महाराज आहेत, यांची पण मूर्ती इथं स्थापित केलेली दिसत आहे मित्रांनो. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आणखीन काही पवित्र देवस्थाने पाहायला मिळतात. त्यापैकी सर्वप्रथम दर्शन होते ओम श्री मनकामेश्वर महादेवाच्या मंदिराचे. हे मंदिर आकाराने जरी साधे असले तरी त्यामधील वातावरण अतिशय शांत, पवित्र आणि भक्तिमय आहे. मंदिरात प्रवेश करताच सुंदर आणि दिव्य स्वरूपातील शिवलिंगाचे दर्शन होते. अनेक भाविक येथे श्रद्धेने जलाभिषेक करून भगवान महादेवांकडे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. याच मंदिराच्या शेजारी महंत श्री राम लखनजी महाराज यांचे स्मारकही पाहायला मिळते. या पवित्र स्थळाच्या जतन आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे भाविक येथे आदराने नतमस्तक होतात. आणि मंदिराच्या बाहेरील परिसरात उभारलेल्या भव्य हत्तीच्या आकर्षक मूर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायासाठी आणि प्रत्येक राम भक्तासाठी अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी अनेक भाविक भक्त ईश्वराचे नामस्मरण करत सर्व तीर्थ टाकेद येथे दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव, मनात श्रद्धा आणि ओठांवर देवाचे नाव असते. दूरदूरवरून आलेले भाविक सर्वप्रथम पवित्र तीर्थकुंडात स्नान करतात अशी श्रद्धा आहे की या पवित्र तीर्थात स्नान केल्याने मन प्रसन्न होते आणि ईश्वरची कृपा लाभते. जर तुम्हीही अध्यात्म, निसर्ग आणि रामायणाशी जोडलेला इतिहास जवळून अनुभवू इच्छित असाल तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व तीर्थ टाकेद येथे एकदा नक्की भेट द्या. हा प्रवास फक्त दर्शनाचा नाही तर मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती देणारा आहे. तर मित्रांनो, छानपैकी आपल्या आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त दर्शन झालं आणि प्लस तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका धार्मिक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.